हाय गाइस, गुड मॉर्निंग। ये दूसरा दिन है, मैंने कुछ भी नहीं बना। और यहाँ पे देखो आम गिरा है। कल बहुत ज़्यादा ही बारिश हुई रात में। तो ये देखिए, कल बहुत ज़्यादा बारिश हुई थी रात में, तो ये आम गिरा है यहाँ पे। आम का पेड़ मैंने अभी दिखाया। ये देखिए, वहाँ भी एक है और यहाँ भी एक है, यहाँ भी एक है। और ये देखिए भाई, ऐसा है। यहाँ पे बाइक लगाई हुई है, बाइक भी भीग गई थी कल रात में, है ना। तो भाई ये आम उठा लेता हूँ मैं, है ना, क्योंकि रात में हमको खाने हैं भाई। घर के आम बहुत अच्छे होते हैं गाइस। और ये तीसरा, ये जो गिरा है, ये बोलो, ये आम नहीं है ना। वो जाम है, जाम जाम गवाह है। ये मैंगोस, कितने मैंगोस हुए अभी? 4। इसको भी उठा लेते हैं भाई, इसको भी उठाए भाई। अब कितने आम हुए? 5 आम गिरे भाई एक ही रात में। और अंदर भी 10 आम और रखे हुए हैं। ये देखिए भाई, और ये नज़ारा देखिए। ये सब मेरी माँ की मेहनत है, उसने अच्छे से पेड़ को बढ़ाया, है ना। और यहाँ देखो, और यहाँ देखो गाइस, ये कैसा हुआ पता नहीं। ये बहुत बड़ा हादसा हुआ है, और अच्छा हुआ कि ये हादसा रात में हुआ। गाइस, ही जी घटना घडली आहे घरी, तर ही घटना कशी घडली माहीत नाही. आणि ठीक आहे, घडली तर घडली, पण नाईटला घडलेली आहे. रात्री आय थिंक 12-12:30च्या दरम्यान. बरं झालं इथं कोणी नव्हतं. जर दिवसा झाली असती ही घटना, तर इथं दिवसा ये जा चालू असते, म्हणजे है ना. हे पूर्ण बगीचा आहे, इथं ये जा चालू असते. जर ती कोणाच्या डोक्यात वगैरे पडली असती तर ती वेगळंच झालं असतं. तर हे ठीक आहे, पडलं. हे बघा, हे जी विंडो आहे, ही विंडो, या विंडोची ग्लास आय थिंक कशी पडली मला माहितीच नाही आहे. इथं पडली आहे, इथं वाळू होती. बाकीचं भरून ठेवलेलं आहे मम्मीने बाकी सर्व भरून ठेवलंय. आता हे विंडोचं परत बसवायला आहे. आय थिंक त्याला असं हे नाही आहे, बॉर्डर नाही दिलेली, त्यामुळे मे बी ती सटकली असेल. हे माझे गेसिंग्स आहेत, मला बाकी माहीत नाही. तिथे आंबे ठेवले, ते आंबे काय मी आत्ता ब्रश केलेला आहे. सकाळी सकाळी उठले मी, ब्रशही झालाय. आता मस्त फिरत आहे बगीच्यामध्ये, है ना. मागे घर आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे आमचा पूर्ण बगीचा. आणि आहे बगीचा ना. आणि इथे बघा किती सुंदर दिसतोय ओटा, है ना. हे पोर्च मधलं आहे. इथे फरशी बघा किती मस्त डिझाईन दिसते. या ठिकाणी मम्मीने पूर्ण पाला भरून ठेवलेला आहे. आणि परत पुन्हा किती पाला झालाय रात्रीमध्ये. वारं पण सुटलं होतं, खूपच जास्त झालंय. ओके, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आपली ब्लॉगिंग तर सुरूच राहणार आहे. घरचे व्यवस्थित ब्लॉग येतील आता.
डन झालेला आहे. एक्सरसाइज केली मी आणि एक्सरसाइज झाली. आता डन. खूप दम लागतोय. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणामध्ये ही एक्सरसाइज झालेली आहे. पुण्याला असलं की एक्सरसाइज काहीच बोलता पण येत नाही आहे. एक्सरसाइज घरामध्येच करावी लागते किंवा जिममध्ये. ठीक आहे, वातावरण व्यवस्थित नसतं, AC वगैरे चालू असतात. इथे मस्त झाडी वगैरे आहेत. मस्त सुकून मिळालेला आहे. कंटिन्यू करा तुम्ही व्लॉग, खूप मस्त होईल. बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय काय जात म्हण ना, हात कर. काय झोपेत नव्हतं काढलाय. बघ कॅमेऱ्यात बघ. हे बघा गाईज, इथे पण आंबे आहेत, घरामध्ये पण आंबे आहेत. आत्ता मी फ्रीजमध्ये बघून आलो, फ्रीजमध्ये पण आंबे आहेत. घरी जर झाड वगैरे काही असेल घरासमोर शेतात तर असंच असतं. घरी आंबे खूप काही पडतं. तसंच खूप प्रमाणात असतं. म्हणजे याच्यात आहेत, खारी आहे याच्यात. ओके. हे आहे मम्मीचं मशीन. मम्मी इथं शिलाई वगैरे करत असते. गाईज, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर घरची होम टूर जर पाहिजे असेल तर मी देईल तुम्हाला होम टूर. अँड दिस इज मी. येस, घरी आलोय तर थोडं वेगळंच वाटतंय, मस्त वाटतंय. जरा रिलॅक्स फील करू. कुठं पावसात त्याच्यात फिरायला तर ती पण माझ्या वेगळीच असते पावसात फिरण्याची. ती पण तो फिरणारच आहोत, त्याच्यात काही विषय नाही आहे. पण घरी आता आहोत तर घरी मजा करू. आता मम्मी गेली आहे फ्रेश होण्यासाठी. मम्मी दात वगैरे असेल, फ्रेश होईल. त्यानंतर आम्ही चहा घेऊ. अँड देन तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू करा व्लॉग. खूप मस्त होईल घरचा व्लॉग, एक नंबर. टेन्शन नाही. पुण्याचे पण येत जातील गाईज. पुण्याचे व्लॉग आता मी दररोज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. दररोजच्या दररोज अपलोड पण करणार आहे. जास्त वेळ काय घेणार नाही आहे तुमचा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बस. जास्त वेळा बोललो का मी? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नाही बोलत नाही म्हणजे तुम्ही आत्ताच व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुमच्या काय लक्षात राहणार नाही. ते बेटर आहे की आत्ताच लाईक. मम्मी काय करते तुम्हाला दाखवतो मी आता. मम्मी काय करते? मी काय करते, मग पावसामुळे लई घाण झाली. आता मम्मीचं झालं सुरू स्वच्छ करण्याचं काम. खूपच घाण झाली. हे सर्व कचरा याच्यात भरणार आहे आता. हॅलो गाईज, आता चहा बनणार आहे इथं. मम्मी चहा बनवते मस्तपैकी. आणि भांडे घासून बाहेर नेऊन ठेवले. बाहेर नेऊन ठेवले का? अच्छा. आता मम्मी इथं चहा बनवेल.
बघा फ्रीजमध्ये सुद्धा आंबे, सगळीकडे आंबेच आंबे झाले घरात. आणि इथं मम्मीने भिजवून ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट्स. मम्मी दररोज खाते सकाळी. हे जे बदाम आहेत आमंड्स, हे भिजवून सोक करून ठेवायचे ओव्हरनाईट आणि मगच खायचे. त्यामध्ये विटॅमिन जे आहे ते त्याची वाढ होते. राखी शान ठीक आहे मम्मी, आता बनवेल चहा. चहा बनवायचं आहे. बोलते मम्मी. टोस्ट पुडा टोस्ट खायचे आहेत मम्मीला चहा बरोबर. Gitu.